महाराष्ट्रात पुन्हा लवकरच वादळासह पाऊस, गारपीट पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम.टेक ॲग्रिकल्चरल इंजिनियर. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात. तर येत्या काळामध्ये राज्यातील वातावरणात बदल घडणार आहेत, कारण एक पश्चिमी आवर्त हा हिमालयीन क्षेत्राकडे येतोय. आणि त्याच्यामुळे जे काही पावसाचे ढग येतात, हे पाकिस्तानच्या आसपास आहेत आणि आज रात्री ते उद्यापर्यंत हे ढग आपल्या भारत देशाकडे सुद्धा येतील. दरम्यानच्या काळात राज्याच्या दक्षिण भागात एक कम दाबाचा पट्टा हा दक्षिणेकडून तिकडे केरळपर्यंत विस्तारला आणि त्याच्या आसपास सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत. आणि काल सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर, बेळगाव वगळता राज्यात बऱ्याच ठिकाणी किंवा जवळपास सर्वच भागांमध्ये वातावरण कोरडं झालेलं आहे. कुठेही इतर ठिकाणी पाऊस पाहायला मिळालेला नाही. पण येत्या काही काळामध्ये काय होईल, की पश्चिमी आवर्ताची ट्रफ तर येतेच. त्यासोबत कम दाबाचा पट्टा हा मध्य महाराष्ट्राच्या आसपास, त्यानंतर मराठवाड्याच्या आसपासच्या भागांपर्यंत सुद्धा बनणार आहे आणि पश्चिमी आवर्ताची ट्रफ सुद्धा खूप खाली येते. या सिस्टीममुळे राज्यात जो पाऊस पडेल, त्यामध्ये आपल्याला गारपीट सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बाकी अ, द्राक्ष पट्ट्यासाठी आपण अंदाज देत नाहीत. हा अंदाज आपण मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, त्यानंतर कोल्हापूर या भागांसाठी देत आहोत. आणि सध्या जर आपण पाहिलं तर बेळगावच्या पश्चिम भागात पावसाचे ढग आहेत. कोल्हापूरच्या आसपास थोडेसे पावसाचे ढग होते. कोल्हापूरच्या आसपास पाऊस झालेला आहे. बाकी साताऱ्याच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरण आहे, मात्र हे पावसाचे ढग नाहीत. बीड, धाराशिव, लातूरकडे सुद्धा ढगाळ वातावरण आहे. नागपूरकडे सुद्धा ढगाळ वातावरण आहेत, पण हे पावसाचे ढग नाहीत. राज्यातील तापमान हे वाढतच आहे आणि फक्त खास मेंबरसाठी सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांचे अंदाज फक्त आपण खास मेंबरसाठी मिळतील. ते फक्त पोस्ट स्वरूपात मिळतील. तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती गेला तर पोस्ट म्हणून एक सेक्शन आहे. तिथं क्लिक करा आणि तिथे मग मी जे काही लिखित स्वरूपातील अंदाज देणार आहोत या जिल्ह्यांसाठीचा तो मिळेल. पण हा अंदाज फक्त स्वतःपुरता वैयक्तिक मर्यादित ठेवायचा आहे. जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी. इतर लोकांना ही माहिती शेअर करायची नाहीये, की ज्यामुळे लोकांच्यामध्ये, द्राक्ष उत्पादकांमध्ये पॅनिक किंवा भीती निर्माण होणार नाही. बाकी हा फक्त वैयक्तिक वापरासाठीचा अंदाज असेल. आणि जर आपण पाहिलं, तर इथून पुढे म्हणजे उद्या थोडासा राज्यात वातावरणात बदल होईल. स्थानिक ढगनिर्मिती होऊन पाऊस होण्याची शक्यता राहील. जळगावचे उत्तरेकडील भाग, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, पुणे, सातारा या ठिकाणी उद्या स्थानिक ढगनिर्मितीवरती लक्ष ठेवा. मी असं म्हणत नाही की या ठिकाणी पाऊस 100% होईलच. फक्त स्थानिक ढगनिर्मितीवरती या ठिकाणी अपडेट्स राहू द्यात. एखाद्या भागामध्ये जर स्थानिक ढगनिर्मिती थोडीशी वाढली उन्हामुळे, तर हलक्या पावसाच्या घटना एक दुसऱ्या ठिकाणी होतील. मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज नाही. ही स्थिती ठाणे, पालघरच्याही एक दुसऱ्या भागाकडे ढगाळ वातावरण हे दुपारनंतर होऊ शकतंय. बाकी राज्यात इतर ठिकाणी सध्या तरी उद्यासाठी विशेष काही शक्यता दिसत नाही. तरी कोल्हापूरकडे सुद्धा थोडंसं लक्ष राहू द्याच. त्यानंतर जर आपण पाहिलं, की 30 तारखेला राज्याच्या वातावरणात बदल बऱ्याच प्रमाणात होईल. 30 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता राहील. याच काळात पुणे, साताऱ्याचे पश्चिमेकडील घाटाच्या आसपासचे भाग असेल, कोल्हापूरच्या घाटातील भाग असेल, बेळगाव असेल, याही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस किंवा गारपीटची शक्यता ही पाहायला मिळेल. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, पुण्याचे पूर्वेकडील भाग असेल, साताऱ्याचे पूर्वेकडील भाग असेल, कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग असेल, याही ठिकाणी आणि रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे घाटाच्या लगतचे जे भाग आहेत, या ठिकाणी 30 तारखेला सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि एखाद्या ठिकाणी याही पट्ट्यात गारपीट होण्याची शक्यता राहील. तर विदर्भातही तुरळक ठिकाणी, सार्वत्रिक नाही, एक दुसऱ्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या घटना या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 30 तारखेनंतर 31 तारखेला उत्तरेकडील पाऊस थोडासा कमी होईल याची शक्यता दिसते. खानदेश पट्ट्यात पाऊस कमी होऊ शकतोय. पावसाची जास्त शक्यता नाही, तरी सुद्धा 31 तारखेला स्थानिक ढगनिर्मितीवर लक्ष ठेवा. 31 तारखेला मात्र पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगावचा पट्टा असेल, इकडे गुलबर्गा, विजापूरच्या आसपास असेल, बिदर असेल, पावसाचा अंदाज याही ठिकाणी राहील. 30 तारखेला सुद्धा या जिल्ह्यांच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता राहील. बेळगाव, विजापूरच्या आसपास पावसाचा अंदाज तर आहेच. तसेच 31 तारखेला मराठवाड्यातही आपल्याला मेघगर्जनेसह पावसाच्या गतिविधी पाहायला मिळतील. खास करून दक्षिण भागाकडे हा पाऊस येईल.
आणि या दरम्यान ह्याच्यात आता केशरी रंगातील जिल्हे दाखवलेत, या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता सुद्धा राहील. त्याच दरम्यान 31 तारखेला विदर्भातही एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. विदर्भाचा सध्या डिटेल आपण देत नाहीत, कारण लांबचा अंदाज आहे, थोडाफार बदल होऊ शकतो. त्यानंतर 1 तारखेला पुन्हा एकदा राज्यात उत्तरेकडे सुद्धा हळू पुन्हा पाऊस वाढायला लागेल. असं दिसतंय की विदर्भातही काही ठिकाणी पाऊस राहील. मध्य महाराष्ट्राच्या या कोल्हापूर, पुणे, सातारा किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्गचा भाग असेल, याही ठिकाणी 1 तारखेला पावसाचा अंदाज जाईल. 2-3 तारखेला सुद्धा राज्यात विविध ठिकाणी पाऊस आणि गारपिटीची शक्यता कायम राहील. हे अंदाज वैयक्तिक आहेत. बदलसुद्धा येणाऱ्या दिवसात अपेक्षित आहेत. त्यामुळे दररोजचे अपडेट्स पाहत चला. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या 29 तारखेला लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. त्यानंतर नांदेड, कोल्हापूर पूर्व आणि कोल्हापूर घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कसलेही इशारे नाहीत. त्यानंतर 30 तारखेचे इशारे पाहिले तर अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा येलो अलर्ट आहे. तसेच अमरावतीकडे सुद्धा गारपिटीचा येलो अलर्ट आहे आणि 30 तारखेला बाकी मग अकोला, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, सांगली, कोल्हापूर पूर्व, सातारा पूर्व, पुणे पूर्व, नाशिक पूर्व, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा मग हलकी गर्जना होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. पण राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मात्र 30 तारखेला हवामान विभागाने कसलेही इशारे दिलेले नाहीत. म्हणजे ज्या जिल्ह्यांची नावं घेतली नाहीत त्या ठिकाणी. नंतर 31 तारखेला हवामान विभागाच्या अपडेटनुसार पावसाची तीव्रता व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अपडेटनुसार 31 तारखेला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर नाशिक पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. अहिल्यानगर, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली याही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मुंबई शहर उपनगर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे, वाशिम, भंडारा, गोंदिया यासाठी सध्या तरी हवामान विभागाने अलर्ट दिले नाहीत. त्यानंतर 1 तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर 1 तारखेला पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये कसल्याही पावसाचे इशारे नाहीत. मात्र राहिलेल्या राज्याच्या इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या अपडेट्सनुसार मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या घटना पाहायला मिळतील असा अंदाज आहे. म्हणजे येणाऱ्या दिवसात राज्यात पाऊस अपेक्षित आहे. फक्त जे पिके पक्व झाली नाहीत, ते काढू नका. मात्र पक्व झाले असतील तर आपल्या पिकाची काढणी करून नक्की घ्या. बाकी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेजला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.